खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्वागतासाठी साताऱ्यातील उदयनराजे समर्थक असतील किंवा शिवभक्त जे आहेत ते आता तयार झालेले आहेत। जलमंदिर या ठिकाणी सर्वजण आता एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच आजची नेमकी तयारी कशा पद्धतीची आहे याविषयी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय नेमकी कशा प्रकारची तयारी असणार आहे? श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे तमाम महाराष्ट्रातल्या तरुणांचंच नाही, अबालवृद्धांचं एक अशा प्रकारचं स्फूर्तीस्थान आहे। आणि मला वाटतं तयारी आमच्याकडून आम्ही स्वतःहून काही केलेली नाही, पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सातारा जिल्ह्यातले सर्वच नागरिक असतील, युवक असतील, महिला असतील आणि कष्टकरी समाजातले सर्वच अशा प्रकारची लोक यामध्ये सहभागी होत आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन सुरू आहे। आपण पाहिलं असेल की रिक्षावाल्यांपासून अगदी जो छोटा व्यावसायिक आहे, जो अगदी हातावर त्यांचं पोट आहे, तीही लोक उदयनराजेंच्या स्वागतासाठी आतुर झालेली आहेत। अतिशय मोठ्या प्रमाणावर आणि भूतो न भविष्यती अशा प्रकारचं स्वागत त्यांचं या निमित्ताने या जिल्ह्यामध्ये होईल ही आम्हाला आशा आहे। नक्कीच नेमकं कशा स्वरूपाचं हे नियोजन आहे? हे साधारणतः शिरवळपासून असणारे नियोजन काय सांगाल? या ठिकाणी साताऱ्यात ज्या ठिकाणी आपण प्रवेश करतो, असे आपण जे वेस हद्द जे म्हणतो, तर त्या शिरवळपासून आम्ही कोणाला सांगितलं नाही, पण असा अंदाज आहे की त्या शिरवळमध्ये अमाप म्हणजे इतक्या गाड्या आणि इतकं लोक महाराजांचे प्रेमी सर्वजण जमणार आहेत की ते बघूनच महाराजांची यावेळची जी लोकसभेची सीट आहे ती किती लाख मतांनी निवडून येणार आहे याचं प्रतीक म्हणून ही फक्त झलक आहे असं समजून जावं आपण सर्वांनी। नक्कीच यामध्ये कोण कोण सहभागी झालेला आहे? अनेक संघटना सहभागी होत आहेत असं समजते, काय नेमकं? श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे जनतेचं तळागाळातलं नेतृत्व आहे। या तळागाळातल्या समाजासाठी अहोरात्र झटत असणारे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे आमच्या सातारा जिल्हा बोर्ड समाजाच्या वतीनं, तसेच सातारा जिल्हा हॉकरच्या वतीनं, तसेच सातारा जिल्हा मंडप असोसिएशनच्या वतीनं आम्ही सर्व या विविध सामाजिक संघटना आहोत, हे सर्व उदयनराजेंच्या पाठीशी आहोत। आणि ही उदयनराजेंची जी निवडणूक आहे ही सर्वसामान्य जनतेने हाती घेतलेली आहे, उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेली आहे। आणि यावेळेला उदयन महाराजांचा विजय हा अतिशय लाखोच्या मतानं त्यांचं निवडणूक जिंकून येतील अशी आम्ही सर्व अपेक्षा बाळगतो। नक्कीच खरं तर एक प्रश्न आहे तुम्हाला की काल एक पत्रकार परिषद झाली अजित पवारांची, त्यामध्ये पत्रकारांनी विचारले की एक दिवस आधीच एक रॅली, भव्य अशी रॅली काढण्यात येते, तर भाजपचे त्यांना वरिष्ठ समजावतील अशा पद्धतीचं ते बोलत आहेत। नेमकं काय असं? नाही, तुम्ही ती जर क्लिप बघितली असली तर तुम्हाला त्याचा संदर्भ मागचा पुढचा लक्षात येईल। मी एवढंच सांगतो, जबाबदार भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा संयोजक म्हणून, पदाधिकारी म्हणून, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि अजितदादा पवार साहेब, श्रीमंत छत्रपती उदयनराजे हे आक्रमक आणि सामान्य जनतेसाठी हाकेला धावून जाणारं नेतृत्व आहे आणि प्रशासनामधलं जे दिग्गज नेतृत्व आहे, जो याला प्रशासन काय असतं हे चालवण्याचं काम अजितदादा करत आहेत। आणि ज्या वेळेला ही दोन मंडळी एकत्र येताना पाहायला मिळतात त्यावेळेला अशा कुठंतरी पोटसूळ उठणारी काही मतलबी लोक असतात, ते अशा प्रकारच्या वावड्या उठवतात। पण येणारा काळच छत्रपती उदयन महाराज आणि अजितदादा पवार साहेब हातात हात घालून या निवडणुकीला सामोरे जातील आणि तशा पद्धतीचं वातावरण आहे। नक्कीच एक शेवटची प्रतिक्रिया काय नेमकं सांगाल? अनेक संघटना, मुस्लिम संघटना देखील यामध्ये सहभागी झाल्या। आज आपण ह्या ठिकाणी साताऱ्यामध्ये पाहिलं तर सातारा ही मराठ्यांची राजधानी आणि पहिल्यापासूनच हा म्हणजे मुस्लिम समाजच नाही पण सर्व समाज हा छत्रपतींबरोबर राहिलेला आहे। आपण मागचा जर इतिहास पाहिला तर प्रत्येक वेळेस मुस्लिम समाजाने महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं आहे आणि महाराजांनी कुठल्याही अडीअडचणी असून दे, कुठल्याही जात बात महाराज तर मानत नाही, याचा कुठलाही विचार न करता महाराज ज्यांच्यावर अन्याय होतं त्यांच्या मागं सदैव उभं राहिलेले। यावेळेसही आम्ही सगळे समाज बांधव महाराजांच्या मागे उभे राहणार। नक्कीच या होत्या सर्व कार्यकर्ते असतील किंवा शिवभक्त असतील यांच्या सर्व प्रतिक्रिया पाहिल्या। यामध्ये एकूणच सांगायचं झालं तर खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्वागतासाठी शिरवळपासूनच अशी जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। यामध्ये JCB असेल, क्रेन असेल, या माध्यमातून मोठी फुलांची उधळण देखील करणार असल्याचं एकूणच मत जे आहे ते या ठिकाणचे कार्यकर्ते करत आहेत। कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.